सांगितलं की ओहम रिलीज झाला, त्याला आपण सेकंडरी काय म्हणतो, सेकंडरी फॉलिकल किंवा ओहम, बरोबर. आता हा जो ओहम आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर ओहम हा फुल्ली आपण सांगतो की तो मेटाफेजला अरेंज झाला, म्हणजे त्याची कंप्लीट डिव्हिजन नाही झालेली, इनकम्प्लीट डिव्हिजन आहे, मेटाफेजला तो अरेंज झाला. तर त्याचा जो न्यूक्लियस आहे तो लार्जर असतो ऍज कम्पेअर्ड टू इच अँड एव्हरी सेल. बॉडी मधल्या जेवढ्या सेल आहेत तर सगळ्यात मोठी सेल कुठली असेल तर ओहम आहे. त्याचा नियर अबाउट 0.1 mm साईज असते, 100 मायक्रॉन. ओहम हा लार्जेस्ट सेल आहे बॉडीमध्ये. तर ह्याचा जो न्यूक्लियस आहे स्लाइटली लार्ज असतो आणि हा न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसलाच आपण प्रोन्यूक्लियस किंवा जर्मिनल वेसिकल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, जर्मिनल वेसिकल. का तर हा कंप्लीट तयार झालेला नसतो. आपण सांगितलं की मेटाफेजला तो अरेस्ट असतो, त्यामुळे त्याला जर्मिनल वेसिकल किंवा प्रोन्यूक्लियस म्हणतात. त्याच्या साईडला जे सायटोप्लाझम, आपण सेलचं सायटोप्लाझम म्हणतो, तसं त्या ओहमचं जे सायटोप्लाझम आहे त्याला आपण म्हणतो ऊप्लाझम. काय म्हणतो, ऊप्लाझम. या ऊप्लाझमला बाइंड करून ठेवणारं एक प्रोटीनियस मेम्ब्रेन असतं, त्याला म्हटलं जातं प्री व्हेंटिलाइन मेम्ब्रेन. काय म्हटलं जातं, प्री व्हेंटिलाइन. म्हणजे न्यूक्लियस, त्याच्या सराउंडिंग जे हे आहे सायटोप्लाझम त्याला ऊप्लाझम म्हटलं जातं, त्या न्यूक्लियसला जर्मिनल वेसिकल म्हटलं जातं आणि त्याचे सराउंडिंग जे आहे, जे मेम्ब्रेनस प्रोटीनस मेम्ब्रेन आहे त्याला प्री व्हेंटिलाइन मेम्ब्रेन म्हटलं जातं. त्या प्री व्हेंटिलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर अजून एक प्रोटीनचं कव्हरिंग असतं, सेलचं कव्हरिंग असतं, त्याला म्हटलं जातं झोना पेलुसोला. काय म्हटलं जातं, झोना पेलुसोला. ह्या कॉम्पॅक्टली सेल अरेंज असतात आणि ह्या झोना पेलुसोला हे नॉन मेम्ब्रेनस पॉलिपेप्टाइडनं बनलेला असतं. कशानं, नॉन मेम्ब्रेनस पॉलिपेप्टाइड सेल्सनं बनलेला असतं. त्याच्यानंतर बाहेर हे जे झोना पेलुसोला आहे त्याच्या बाहेर एक लूजली अरेंज सेल्स अरेंज असतात. त्या सेलला म्हटलं जातं कोरोना रॅडियंटा. काय म्हटलं जातं, कोरोना रॅडियंटा. आणि ही जे आपण काय सांगितलं, झोना प्री व्हेंटिलाइन मेम्ब्रेन जे आहे, व्हेंटिलाइन मेम्ब्रेन, याच्या इथं अजून एक स्पेस असते इन बिटवीन व्हेंटिलाइन आणि झोना पेलुसोडाच्या तिथं एक स्पेस असते. म्हणजे व्हेंटिलाइन मेम्ब्रेन त्याच्या बाहेरचं जे आहे ते झोना पेलुसोडा, इन बिटवीन एक गॅप असतो, इन बिटवीन एक गॅप असतो, त्याला म्हटलं जातं प्री व्हेंटिलाइन स्पेस. काय म्हटलं जातं, प्री व्हेंटिलाइन स्पेस. आणि ह्या प्री व्हेंटिलाइन स्पेस मध्ये ज्यावेळेला हा फर्स्ट हे होतं डिव्हिजन, आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये oogenesis मध्ये ज्यावेळेला फर्स्ट पोलार बॉडी तयार होती, ती पोलार बॉडी याच्यातून बाहेर पडत नाही, ती पोलार बॉडी इथंच राहिलेली असते. तिला म्हटलं जातं फर्स्ट पोलार बॉडी. सेकंड पोलार बॉडी तर तयार झालेली नाही, का तर मेटाफेजला अरेस्ट आहे. पहिली जी पोलार बॉडी, पहिलं जे डिव्हिजन झालं त्यावेळेला जी पोलार बॉडी तयार झाली ती इथं प्री व्हेंटिलाइन स्पेसच्या तिथं प्रेझेंट असते. आणि ही जी स्पेस आहे ही स्पेस एका फ्लुइडनं भरलेली असते, त्याला म्हटलं जातं प्री व्हेंटिलाइन फ्लुइड. काय म्हटलं जातं, त्या फ्लुइडला प्री व्हेंटिलाइन फ्लुइड म्हटलं जातं आणि तिथं फर्स्ट पोलार बॉडी प्रेझेंट असते. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का,
तर ही फर्स्ट पोलार बॉडी तिथंच प्रेझेंट असते. आता हे आहे कशाचं स्ट्रक्चर, सेकंडरी मुसाईड किंवा वूहमचं. आपण स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलं, हे जे आहे ते सेकंडरी मुसाईड किंवा वूहम. आता हे जे कोरोना रॅडिएटा, झोना पेलुसिडा आणि प्रिव्हेंटिलाइन मेम्ब्रेन हे जे आहेत हे फक्त लक्षात ठेवा. आणि हा प्रोन्यूक्लियस किंवा याला जर्मिनल वेसिकल म्हणतात. का म्हणतात, तर हा कंप्लीट डिव्हिजन झालेलं नसतं, त्याचं डिव्हिजन मेटाफेजला अरेस्टेड आहे. आणि हे कधी कंप्लीट होतं, आफ्टर फर्टिलायझेशन. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. कळतंय काय प्रॉब्लेम आहे. आतून बाहेर हा प्रोन्यूक्लियस, त्याची जर्मिनल वेसिकल, त्याच्या बाहेरचं जे फ्लुइड आहे त्याला ओप्लाझम म्हणतात. त्याच्या बाहेर एक कवरिंग आहे त्याला झोना पेलुसिडा. आउटर त्याच्या आहे ते कोरोना रॅडिएटा. आणि ही प्रिव्हेंटिलाइन स्पेस जी आहे तिथं फर्स्ट पोलार बॉडी लाईज असते, तिथं असते. आता दुसरी गोष्ट, ही जे न्यूक्लियस आहे हा सेंटरला नसतो, थोडासा एक्सेंट्रिक असतो, सेंटरला नसतो. तो टुवर्ड्स द फर्स्ट पोलार बॉडी असतो. पोलार बॉडी जी आहे ना त्या साईडला थोडासा साईडला असतो. याचं कारण की ज्यावेळेला डिव्हिजन होईल किंवा ज्यावेळेला फर्टिलायझेशन होईल त्यावेळेला कळेल की हे काय. आता ही थोडंसं पोलॅरिटी असल्यामुळे हा न्यूक्लियस, प्रोन्यूक्लियस किंवा जर्मिनल वेसिकल हा टुवर्ड द फर्स्ट पोलार बॉडी असतो. आणि ज्या बाजूला हा लाईट झालेला असतो पोलार बॉडीला त्याला म्हटलं जातं ऍनिमल पोल. काय म्हटलं जातं, ऍनिमल पोल. बॉडी ही जी, हा जो सेकंडरी मुसाईड आहे ही पोलार बॉडी आहे, पोलार आहे. याच्यावरती स्लाइटली चार्ज प्रेझेंट असतो. जसं स्पर्म आपण सांगतो की मोटाईल बॉडी आहे, मोटाईल सेल आहे, तसं ही जी सेकंडरी मुसाईड किंवा ओव्हम जो आहे हा पोलार असतो. पोलार कशासाठी असतो, याच्यावरती जो थोडासा पार्शियली चार्ज असतो, हा चार्ज स्पर्मला अट्रॅक्ट करण्यासाठी असतो. त्यामुळे याला म्हटलं जातं पोलार. आणि स्लाइटली पोलार असते त्यामुळे याला दोन पोल असतात. त्यातला एक जो पोल आहे जिकडे फर्स्ट पोलार बॉडी प्रेझेंट असते, न्यूक्लियस ज्या साईडला असतो त्याला म्हटलं जातं ऍनिमल पोल. आणि याच्या अपोजिट साईडला जे आहे त्याला वेस्टिजियल पोल म्हटलं जातं. आणि हे पोल, जे दोन पोल आहेत हे डिव्हिजनच्या वेळेला काम करतात, तोपर्यंत नाही. फक्त लक्षात ठेवा, ज्या साईडला पोलार बॉडी आणि प्रोन्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याला ऍनिमल पोल, आणि त्याच्या अपोजिट साईडचे जे आहे त्याला वेस्टिजियल पोल म्हटलं जातं. तिथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का. हे स्ट्रक्चर आहे कशाचं, सेकंडरी मुसाईड किंवा ओव्हमचं. काय प्रॉब्लेम आहे. नंतर याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे फर्टिलायझेशन. आपण स्ट्रक्चर बघितलं, पहिल्यापासून जर बघायला गेलं तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी मेल आहे फिमेल आहे त्या दोन्हीच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितले. त्याच्यानंतर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि ओव्हम यांचं स्ट्रक्चर बघितलं. हे कसं तयार होतं म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस. आता हे तयार झाल्यानंतर हे दोन्ही एकमेकाला मध्ये फ्यूज होतात, त्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. आता हे विदिन अ बॉडी, ह्युमन किंवा जे अॅनिमल, हेअर अॅनिमल आहेत ते विदिन अ बॉडी होतात. आणि हे ज्यावेळेला फर्टिलायझेशन होतात किंवा मिक्सिंग होतं, हे दोन म्हणजे सेकंडरी मुसाईड आणि स्पर्मचं ज्यावेळेला मिक्सिंग होतं त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन किंवा सिंगॅमेट. मिक्सिंग अप टू गॅमेट्स, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेला मिक्स होतात त्यावेळेला त्याला म्हटलं जातं सिंगॅमेट किंवा फर्टिलायझेशन. आता बघा, हे जे फिमेल गॅमेट आहे दॅट इज सेकंडरी मुसाईड, हे आपण हेप्लॉइड आहे बरोबर. सेल डिव्हिजन मध्ये बघितलं की सिंगल एन म्हणजे क्रोमोझोमचा सिंगल पेअर आहे म्हणून त्याला आपण हेप्लॉइड म्हणतो. जसं मेल गॅमेट पण हेप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट पण हेप्लॉइड आहे. ज्यावेळेला यांचं फर्टिलायझेशन होतं म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात त्यावेळेला तयार होणारी जी सेल आहे ती डिप्लॉइड बनते. म्हणजे ह्याचे 23 क्रोमोझोम आणि ह्याचे 23 क्रोमोझोम, हे मेल आणि फिमेल हे ज्या वेळेला मिक्स होतात त्यावेळेला 23 पेअर बनतात. म्हणजे दोन, हे 23 आणि हे 23 हे एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि तयार होणारी ही पेअर असते, त्यामुळे त्याला म्हटलं जातं डिप्लॉइड. आणि इथं सध्या कसं आहे, इथं फक्त सिंगल क्रोमोझोम आहे 23 आणि मेलमध्ये सिंगल क्रोमोझोम आहे. ज्यावेळेला फर्टिलायझेशन किंवा अँटीमिक्सिंग किंवा सिंगॅमिंग होतं त्यावेळेला हे दोन्ही एकत्र येतात
त्याला म्हटलं जातं डिप्लॉइड सेल. आणि ज्यावेळेला ही जोडी मिक्सिंग होतं, फर्टिलायझेशन होतं, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं झायगोट. काय म्हटलं जातं? झायगोट. आता हे फर्टिलायझेशन घडतं कसं किंवा काय प्रोसेस आहे हे आपल्याला बघायचं. हे ही फिमेल गॅमेट आहे. हे ज्यावेळेला ओव्ह्युलेशन म्हणजे थोडंसं मॅस्टर सायकल मध्ये जावं, ओव्ह्युलेशन झालं, हा सेकंडरी ओसाइड जो आहे हा फिमरे कॅच करतो आणि फिमरे काय करतो तर मिड रिजन फॉलिक्युलर ट्यूबच्या मिड रिजन म्हणजे अँफ्युला मध्ये आणतो आणि तिथं ठेवतो. बरोबर. इकडं काय होतं, स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस झाली, स्पर्म तयार झाले आणि ते कुठं स्टोअर झाले, टेम्पररी इपिडिडॅमिस मध्ये. बरोबर. बाहेरचं हायली कॉइल्ड स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण इपिडिडॅमिस म्हणतो, तिथं हे स्पर्म स्टोअर झाले. हा जो ओव्हम आहे हा अँफ्युला मिड रिजन ऑफ फॉलिक्युलर ट्यूब इथं लायचं. त्याच्यानंतर ज्या वेळेला इंटरकोर्स होतो त्यावेळेला मेलचे जे सिमेन आहे, आता मी तुम्हाला सिमेन सांगितलं की सिमेनचं कॉम्पोजिशन काय काय असतं, स्पर्म अलॉंग विथ बाकीच्या ऍसेसरी ग्लँडचं सिक्रिशन. मग कुठली आहे, प्रोस्टेट असेल, सेमिनल वेसिकल असेल किंवा कॉपर्स ग्लँड असेल, ह्या तिन्ही ग्लँडचं सिक्रिशन विथ स्पर्म त्याला आपण काय म्हणतो, सिमेन. आता ज्या वेळेला इंटरकोर्स होतो त्यावेळेला मेलचं सिमेन म्हणजे त्या तिन्ही ग्लँडचं सिक्रिशन विथ स्पर्म फिमेलच्या वजायनामध्ये पोर इजॅक्युलेट होतो. इजॅक्युलेट झाल्यानंतर हे जे स्पर्म आहे इथून त्या स्पर्मचं कॅपिसिटेशन चालू होतं. कॅपिसिटेशन ही अशी टर्मिनॉलॉजी आहे. कॅपिसिटेशन ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये काय होतं, ज्यावेळेला मेलचं सिमेन फिमेलच्या वजायनामध्ये इजॅक्युलेट होतं त्यावेळेला हे जे सिमेन आहे हे कोॲग्युलेट असतं. काय असतं, कोॲग्युलेट असतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला हे वजायनामध्ये पोर होतं किंवा इजॅक्युलेट होतं त्यावेळेला ही प्रोसेस चालू होते. मग ही प्रोसेस काय आहे तर कॅपिसिटेशन ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये हे कोॲग्युलेटेड स्पर्म आहे हे लिक्विफाय होतात. म्हणजे सिमेन स्पर्म नाही तर सिमेन लिक्विडिफाय होतं, म्हणजे हे कोॲग्युलेट असतं, हे लिक्विड होतं. त्याच्यानंतर लिक्विड झाल्यानंतर त्या सिमेन मधला स्पर्म ऍक्टिव्हेट होतो. आपण स्पर्म काय सांगतो, मोटाईल ऑर्गन आहे, हा ऍक्टिव्हेट होतो. तोपर्यंत तो ऍक्टिव्हेट नसतो. ज्यावेळेला फिमेलच्या वजायनामध्ये पुअर होतो त्यावेळेला तो स्पर्म लिक्विफाय होतो, म्हणजे सिमेन लिक्विफाय होतं आणि तिथून स्पर्म मोटाईल होतो. मग मोटाईल होण्यासाठी काम करतं कोण तर मेल मधलं जे सिमेन आहे त्याच्यामध्ये जे ऍसेसरी ग्लँडचं सिक्रेशन आहे. आपण सांगितलं की ह्याचं सेमिनल वेसिकल प्रोस्टाग्लॅंडिन, हे जे प्रोस्टाग्लॅंडिन आहे हे काय करतं तर स्पर्मची मोटॅलिटी वाढवतं. काय करतं, स्पर्मची मोटॅलिटी वाढवतं, त्यामुळे स्पर्म मोटाईल होतो. सेकंड थिंग, फिमेलची जी वेस्टिजियल ग्लँड आहे किंवा आपण त्याला बार्टोलिन ग्लँड म्हणतो, ती ग्लँडचं जे सिक्रिशन आहे ते सिक्रिशन पण स्पर्मची मोटॅलिटी वाढवतं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे वजायनामध्ये जे सिक्रेट झालेला स्पर्म आहे तो फॉलिक्युलर ट्यूब म्हणजे अँफ्युला पर्यंत न्यायचा आहे. इन बिटवीन युट्रस आहे, सर्व्हिक्स आहे आणि आउटर पार्ट जो आहे तो वजाय. स्पर्म इथं रिलीज झाले, इथून स्पर्म इथं जाणार आहे. हे स्पर्म कसे जाणार तर ज्यावेळेला इथं रिलीज होतात त्यावेळेला ते लिक्विफाय होतं. सिमेन लिक्विफाय झाल्यानंतर मेल ऍसेसरी ग्लँडचं जे प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशन आहे ते स्पर्मला ऍक्टिव्हेट करतं आणि मोटाईल करतं. दुसरं, इतर फिमेलच्या इथं बार्टोलिन किंवा वेस्टिजियल ग्लँड असते, ती ग्लँड पण असिस्ट करते. तिथून पुढे गेलं की युट्रस आहे, त्या युट्रस मध्ये ज्यावेळेला कॅपिसिटेशन चालू होतं त्यावेळेला हे युट्रस थोडंसं कॉन्ट्रॅक्ट होतं. हे कशामुळे होतं, इट्स बिकॉज ऑफ हार्मोन ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे हार्मोन फिमेलच्या बॉडीमध्ये रिलीज होत असतं आणि ते रिलीज झाल्यानंतर स्लाइटली युट्रस कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ज्यावेळेला युट्रस कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेला स्पर्मची पुन्हा मोटॅलिटी वाढते. त्याच्यानंतर पुढे गेलं की हे फॉलिक्युलर ट्यूब पण स्लाइटली कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि तिथून मग हे स्पर्म मूव्ह होतात आणि अँफ्युला पर्यंत फ्रेश होतात. ही जी टोटल प्रोसेस आहे जिथून स्पर्म इजॅक्युलेट झाले ती फर्टिलायझेशन, ही प्रोसेस नियर अबाउट 5 to 6 hours आहे. किती, 5 ते 6 तासाची आहे. पण
हे जर कॅपॅसिटेशन झालं, ते लिक्विफाय झालं आणि हे जर मोटाईल झाले तर विदिन 5 मिनिट हे स्पर्म वजायना टू अँप्युला रीच होतात. वजायना टू अँप्युला विदिन 5 मिनिट रीच होतात. ह्याची जी मोटॅलिटी आहे नियर अबाउट 1.5 to 2 mm पर मिनिट हा स्पीड आहे. स्पर्मचा स्पीड आहे 3 आहे का, 1.5 to 3 mm पर मिनिट. एका मिनिटामध्ये 1.5 ते 3 मिलीमीटर स्पर्म मोटाईल होतात किंवा मूव्ह होतात. ऑन एन ॲव्हरेज 5 मिनिटामध्ये ते अँप्युला पर्यंत रीच होतात. इथपर्यंत कळतंय काय प्रॉब्लेम आहे. इंटरकोर्स नंतर हे अँप्युला पर्यंत रीच झाले. ह्याच्यापर्यंत काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर हे स्पर्म अँप्युला मध्ये इथं ओहम आहे. ओहमची व्हॅलिडिटी आपण सांगितली 48 आवर्स असते आणि स्पर्म नियर अबाउट 24 आवर वायबल राहतात, म्हणजे जिवंत राहतात, मोठ्या राहतात. आता एका इजॅक्युलेशनच्या वेळेला नियर अबाउट 400 to 500 मिलियन स्पर्म एका इजॅक्युलेशनला स्पर्म रिलीज होत असतात. पण फर्टिलायझेशनसाठी सिंगल स्पर्मची गरज आहे, एका स्पर्मची गरज आहे. पण नियर अबाउट 400 मिलियन स्पर्म रिलीज होत असतात. मग हे स्पर्म कॅपॅसिटेशनच्या वेळेला काही निम्मे नियर अबाउट 50% स्पर्म हे डेड होतात, नॉन मोटाईल राहतात. त्याच्यानंतर काही मोटाईल असतात पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि फक्त काही ठराविक स्पर्म हे अँप्युला पर्यंत रीच होतात, अदरवाईज बाकीचे डेड होतात. म्हणून हे 400 मिलियन स्पर्म एका इजॅक्युलेशनच्या वेळेला रिलीज होत असतात. ठीक आहे, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे. पुढे जाऊया. हे स्पर्म ज्या वेळेला अँप्युला मध्ये ओहमच्या तिथं सेकंडरी मुसाईडच्या तिथं जातात, म्हणजे इथं बरोबर याच्या जवळ जातात, त्यावेळेला आता हा प्रोन्यूक्लियस आहे किंवा जर्मिनल वेसिकल. आपल्याला स्पर्म मधलं जे स्पर्मचं स्ट्रक्चर जर आठवलं तर स्पर्मचं हेड आहे, त्याच्यावरती ॲक्रोझोमल कॅप आहे आणि त्याच्या आत स्पर्मचा न्यूक्लियस आहे. आता अँटीमिक्सिंग किंवा सिंगॅमिंग किंवा फर्टिलायझेशन हे जे घडतं हे कशामध्ये घडतं तर मेल स्पर्मचा न्यूक्लियस आणि फिमेलचा जर्मिनल वेसिकल ह्या दोन्हीचं मिक्सिंग होणार असतं. बाकीचा विषय नाही. ह्याचा न्यूक्लियस आणि मेल गॅमेटचा न्यूक्लियस, फिमेल गॅमेटचा न्यूक्लियस ह्याच्यामध्ये असणारं जेनेटिक मटेरियल आणि मेलच्या न्यूक्लियस मध्ये असणारं जेनेटिक मटेरियल ते कंबाईन होणार असतं. त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. फर्टिलायझेशन कशाला म्हणतो तर न्यूक्लियस मध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल एकमेकांमध्ये मिक्स होतं, त्याला अँटी मिक्सिंग किंवा सिंगॅमिंग किंवा फर्टिलायझेशन. मग आता ही प्रोसेस कशी घडते. आता स्पर्म वजायना टू अँप्युला पोहोचला म्हणजे त्याच्या साईडला आला बरोबर. आता इथून एंटर कसा करतो, इथूनही त्याला खूप वेळ जातो किंवा याला बऱ्याच मेम्ब्रेन आहेत, ते 2-3 मेम्ब्रेन आहेत, या बॅरियरला त्याला पास करायचं असतं. मग ते कसं होतं ज्या वेळेला स्पर्म इथं एंटर होतो म्हणजे आउटर जो रिजन आहे कोरोना रॅडिएटाचा, तो जो रिजन आहे हा कोरोना रॅडिएटाचा रिजन, याच्या तिथं ज्या वेळेला स्पर्म रीच होतो त्या स्पर्मच्या हेडच्या वरती एक ॲक्रोझोमल कॅप सांगितले आपण, त्याच्यामध्ये लायटिक एन्झाईम असतो हॅलोरुनिडेज. त्याच्याबरोबर बरेच काही एन्झाईम असतात की जसं झोना पेलुसरा जो रिजन आहे त्याला ब्रेक करण्यासाठी पण असतं. हॅलोरुनिडेज हे जे एन्झाईम आहे, हे जे एन्झाईम तिथं काय असतं जे मी तुम्हाला सांगायचं विसरलो की हा जो कोरोना रॅडिएटा जो लेअर आहे, जो सेलचं लूजली अरेंज असतात, त्या लूजली अरेंज सेल मध्ये एक ऍसिड असतं, त्याला म्हणलं जातं हॅलोरोनिक ऍसिड. हॅलोरोनिक ऍसिड आणि त्या ऍसिडने जे बॉन्ड झालेले असतात, बाउंड असतात एकमेकांशी. मग हे जे ॲक्रोझोमल एन्झाईम आहे किंवा ॲक्रोझोमच्या कॅपमध्ये जे एन्झाईम आहे त्या एन्झाईमचं नाव आहे हॅलोरुनिडेज. त्या हॅलोरुनिक ऍसिडला ब्रेक करणारं एन्झाईम असतं. ज्यावेळेला हे अँप्युला रीच होतात नियर टू ओहम, त्यावेळेला हे मेम्ब्रेन जे आहे ॲक्रोझोमल मेम्ब्रेन हे थीन होत जातं. काय होतं? थीन होत जातं आणि त्यावेळेला त्याच्यामधून निघणारं जे लायटिक एन्झाईम आहे ते ब्रेक करतं या कोरोना रॅडिएटाला. काय करतं? या कोरोना रॅडिएटाला ब्रेक करतं. त्याच्यानंतर आत गेल्यानंतर दुसरा जो लेअर आहे
त्याला आपण म्हणतो झोना पेलुसोडा. हे झोना पेलुसोडा जे लेअर आहे त्या झोना पेलुसोडाच्या लेअरला एक स्पेसिफिक रिसेप्टर प्रेझेंट असतात. त्याला म्हटलं जातं फर्टिलायझिंग रिसेप्टर किंवा झोना पेलुसोडा रिसेप्टर. ZP2 आणि ZP3 झोना पेलुसोडा रिसेप्टर असतात. हे जे रिसेप्टर असतात हे स्पेसिफिक रिसेप्टर असतात. हे फक्त कुठल्या तर याच्याच मेम्ब्रेनला बाइंड होतील, अदरवाइज कुठल्याही मेम्ब्रेनला बाइंड होत नाहीत. म्हणून त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक रिसेप्टर. ज्यावेळेला झोना पेलुसोडाच्या रिसेप्टरला हे ज्यावेळेला जाऊन बाइंड होतात त्यावेळेला हे मेम्ब्रेन तयार करतं. त्याला म्हटलं जातं फर्टिलायझिंग मेम्ब्रेन. मग ज्यावेळेला फर्टिलायझिंग हे फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार करतात त्यावेळेला हे अँटी फर्टिलायझिंग मेम्ब्रेन आणि फर्टिलायझिंग मेम्ब्रेन याच्यामध्ये बॉन्डिंग होतं आणि तो एक लेअर तयार करतो. झोना पेलुसोडा ब्रेक करतो. आत गेला त्याच्या आतलं जे मेम्ब्रेन आहे ते व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे जे ओप्लाझमच्या आउटर आहे म्हणजे इनर मोस्ट मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनच्या तिथं हा पोचला बाहेर तिसऱ्या मेम्ब्रेन जवळ. हा दुसरा मेम्ब्रेन गेला, पहिला मेम्ब्रेन ब्रेक झालं, दुसरं झालं, तिसऱ्या मेम्ब्रेनच्या तिथं जाऊन हे एक कोन तयार करतो. छोटासा कोन तयार करतो. कोन ही नेक रिजन स्पर्मचा. तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला हा जो स्पर्मचा नेक रिजन आहे हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेनला ज्या वेळेला टच होतो त्यावेळेला ते व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे ते थोडंसं व्हायब्रेट केलं जातं. व्हायब्रेट होतं ज्या वेळेला स्पर्मचं हे तिथं जाऊन टच होतं आतल्या मेम्ब्रेनला त्यावेळेला ते जे व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे ते थोडंसं व्हायब्रेट केलं जातं आणि त्याच्यामधून एक करंट पास होतो आणि तो करंट म्हणजे त्या सेलला डिपोलरायझेशन पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येतं आणि त्यावेळेला ते जे मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन ब्रेक होतं. त्याच वेळेला त्या न्यूक्लियसचं मेम्ब्रेन पण ब्रेक होतं. त्यावेळेला बघा हा न्यूक्लियस हेड रिजन आणि बॉडी पार्ट नेक प्लस हा जो बॉडी पार्ट आहे कशाचा स्पर्मचा हा टोटली इथं एंटर झालेला असतो म्हणजे इथंपर्यंत हे आत गेलेलं असतं. ठीक आहे. हा न्यूक्लियस याच्या आत आहे या नेक रिजनच्या तिथंपर्यंत पोहोचलं. आता हा प्रोन्यूक्लियस म्हणजे जेमिनल वेसिकल आणि मेलचा न्यूक्लियस त्या दोन्हीचं काय होतं बघा त्या दोन्हीचे मेम्ब्रेन हे ब्रेक होतात. हे दोन्ही आत गेला. आता हे बाकीचं सोडून द्या. मेलचा स्पर्म आहे त्याचा जो नेक रिजन आहे त्याच्यामधला जो न्यूक्लियस आहे तो एंटर झाला. हा मेल न्यूक्लियस आहे हा फिमेल न्यूक्लियस आहे बरोबर. हे दोन्ही आत गेले. त्याच्यानंतर काय होतं तर ह्या दोन्हीचं मेम्ब्रेन ब्रेक होतं आणि त्यावेळेला जे स्पिंडल फॉर्मेशन होतं मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात मेलच्या ह्याच्यामध्ये. मेलच्या ह्याच्यामध्ये सेंट्रिओल सांगितले ना ते सेंट्रिओल काय करतात तर याच्याभोवती असं स्पिंडल तयार करतात. आता दोन्ही न्यूक्लियसचं कवरिंग डिसअपिअर झालेलं आहे त्याच्यावरती हे असे स्पिंडल तयार होतात आणि हे दोन्ही न्यूक्लियसचं जेनेटिक मटेरियल फक्त सेपरेट होतं. हे जेनेटिक मटेरियल हे सिंगल पेअर मेलची ही सिंगल फिमेलची असं दोन्ही एकमेकांमध्ये पेअर होतं आणि ह्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. ह्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. आणि ज्या वेळेला हा झोना पेलुसोडा आणि व्हेंटिलाइन मेम्ब्रेन ज्या वेळेला ब्रेक होतं त्यावेळेला ते फर्टिलायझिंग मेम्ब्रेन जे आहे हे स्ट्रॉंग होतं. त्याच्या बाहेर जे रिजन आहे झोना पेलुसोडा फर्टिलायझिंग मेम्ब्रेन रिलीज करतं म्हटलं ते मेम्ब्रेन एवढं स्ट्रॉंग होतं की दुसऱ्या स्पर्मची एंट्री अवॉइड करतं. आता दुसरा स्पर्म जर त्याच्यानंतर रिलीज झालेला असेल तर त्याच्यावरती जर फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग मेम्ब्रेन जर तयार झालेला असेल तर दुसरा स्पर्म एंट्री करू शकत नाही. त्याला म्हटलं जातं तो अवॉइड पॉलिगॅमी. पॉलिगॅमी म्हणजे ऍट ए टाइम 4-5 स्पर्म ऍट ए टाइम पण जाऊ शकतात. ते अवॉइड करण्यासाठी ते अँटी फर्टिलायझिंग मेम्ब्रेन जे आहे ते काम करतं. इथपर्यंत कळतंय काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर हे जे तयार झालं हे तयार झालेला एक सेल तयार झाली त्या सेलला म्हटलं जातं झायगोट आणि ती सेल असते डिप्लॉइड. काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत फर्टिलायझेशन काय कळलं का कळतंय या स्टेप कळतंय
हे एवढी सगळी प्रोसेस घडत असते फर्टिलायझेशन. आणि ह्या सर्व प्रोसेसला 4 ते 5 तास जातात. मी तुम्हाला सांगितलं 5 ते 6 तास ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं कॅटेसिफिकेशन. म्हणजे मुवमेंट ऑफ स्पर्म, एंट्री झालेला स्पर्म वजायना टू अँब्युला टू फर्टिलायझेशन, ही सर्व प्रोसेस म्हणजे कॅटेसिफिकेशन. कळतंय काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यानंतर बघा ही जी सेल आहे त्या सेलमध्ये डिप्लॉइड सेल तयार झाली. म्हणजे मिक्सिंग झालं 2 गॅमेटचं आणि तयार झालेली जी सेल आहे ती डिप्लॉइड सेल झाली. इथं अॅनिमल पोल आहे बरोबर आणि इथं एक्सटिरियर पोल आहे. तर ही जी आहे की फर्टिलायझेशन घडलं ही प्रोसेस त्यावेळेला काय होतं तर ती जी सेल आहे जी सेकंडरी ओसाइट मेटाफेजला अरेंज झालेली असते तिचं डिव्हिजन कंप्लीट करते आणि त्यावेळेला सेकंड पोलार बॉडी रिलीज होती आणि हा तयार झाला तो झायगोट तयार. म्हणजे ती जी सेल डिव्हिजन आहे इनकम्प्लीट ती पुढे प्रोसेस करते. कधी? जोपर्यंत व्हेंटिलाइन मेम्ब्रेन व्हायब्रेट होत नाही तोपर्यंत काही होत नाही. फर्टिलायझेशन होणार आहे हे कळलं की हिचं डिव्हिजन होतं, तोपर्यंत ही डिव्हिजन होत नाही. अरेस्ट झालेली असते मेटाफेजला. डिव्हिजन झालं की सेकंड पोलार बॉडी. काय प्रॉब्लेम आहे? ही सेकंड पोलार बॉडी रिलीज झाली, हा जो तयार झाला तो झायगोट झाला. ही जी सेलची साईज आहे ती साईज सेम रिमेन राहते आणि ही जो झायगोट आहे अंडरगोज रिपीटेड डिव्हिजन. रॅपिड रिपीटेड डिव्हिजनला जातो. ही जी सेल आहे ते अॅनिमल पोल टू व्हेजिटेटिव्ह पोल रेक्टँग्युलर डिवाइड. एका सेलचे 2 सेल तयार होतात. याला ही व्हर्टिकली डिवाइड होते. दुसरी जी आहे त्याला रेक्टँग्युलर होतं. म्हणजे त्या 2 सेलचं पुन्हा 4 सेल बनतात. पुन्हा व्हर्टिकली पुन्हा ह्या 4चं 8 ते 16 असं कंटिन्युअली रिपीटेड डिव्हिजन चालू होतं. पण ह्या सेलची साईज वाढत नाही. एका सेल रिड्यूस साईज मध्ये फक्त डिव्हिजन चालू होतं. आणि ह्या जे डिव्हिजन आहे ही एम्ब्रियॉनिक डिव्हिजन आहे. त्याच्यानंतरचा जो क्लास होईल आपला त्यावेळेला एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बघूया की ह्या सेल डिवाइड कशा होतात की अगदी ब्लास्टोमर पासून मोरुला पासून ते ब्लास्टोसिस्ट पर्यंत काय प्रोसेस घडते ही प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. का तर ते चालू केलं तर कमीत कमी 1.5 तास लागेल ते कंटिन्यू डिव्हिजन सांगण्यासाठी. कुठल्या सेल तयार झाल्या 16 सेल कंडिशनसाठी मोरुला ब्लास्टोसिस्ट, मग त्या सेल कशा अरेंज होतात ह्या सर्व गोष्टी ह्या सेलमध्ये. आता हे जे मोरुला तयार झाला म्हणजे 16 सेल डिव्हिजन झाले कंटिन्यू सेल एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 16, 16च्या 32 ही जी सेल आहे त्या सेलचं डिव्हिजन होतं एका स्टेजला म्हटलं जातं मोरुला स्टेज. ही नियर अबाउट 72 आवर्स आफ्टर फर्टिलायझेशन घडतं. 72 तासामध्ये हे 16 ते 32 सेलच्या कंडिशन बनतात. म्हणजे एका सेलपासून 72 तासामध्ये 16 ते 32 सेल तयार होतात आणि त्या कंडिशनला म्हटलं जातं मोरुला. आणि तोपर्यंत हा जो आहे हा जो ओहम आहे हा अँप्युलामध्येच असतो. कुठं असतो? अँप्युलामध्येच असतो. तो खाली येत नाही. आफ्टर 72 आवर्स हे मोरुला कंडिशन तयार झाल्यानंतर तो ओहम स्लोली फॉलिपियन ट्यूब टू युट्रस मध्ये. ह्या ज्या स्टेज आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे? तिथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? सेल, सेकंडरी ओसाइट, फर्टिलायझेशन मध्ये कॅपेसिटेशन ही जी प्रोसेस आहे स्पर्म कुठून कुठं कसे ट्रॅव्हल होतात त्याच्यानंतर हे सगळे लेअर कसे ब्रेक करतात इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला बाकीच्या गोष्टी म्हणजे फर्टिलायझेशनचं एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेप.